हॅलो फ्रेंड्स, भावांनो, आपला गोवा ट्रिपचा ब्लॉग आहे. थोडा मोठा होणार आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला फुल मज्जा मस्ती धमाल पाहायला मिळणार आहे. थोडा मोठा जरी झाला तरी काय हरकत नाही, तुम्ही पूर्ण बघा. ओके, यस, बघा आता पूर्ण ब्लॉग. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आम्ही आहोत पनवेल स्टेशनला. पनवेल हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा पनवेल स्टेशन बघा. आम्ही चाललोय आता गोव्याला, चाललोय मस्त एन्जॉय करायला चाललोय. हे बघा, हे हमारे भाई लोग देखो सब, ये देखो गोवा कॉलिंग. आदू आमचा थोडा शांत आहे, त्याला झोप येते, त्याला तसा आम्ही उठवून आणलेला आहे. हे बघा, तिकडे ही आमची पूर्ण गँग आहे. हे बघा, पूर्ण आमची सगळी व्यापारी संघटना. आम्ही दरवर्षी जातो ट्रिपला. हे बघा, हे सगळे मोठी काहीतरी घन चर्चा चाललेली आहे त्यांची. इकडं बघा, सगळी लिस्ट चाललेली आहे यांची. तर अशा प्रकारे आमची ट्रिप चालली आहे गोव्याला. आमचे गजानन भाऊ आमचे बघा, सगळे एकदम एकदम सगळे जोशामध्ये आहेत. एकदम सगळे जोशामध्ये आहेत. आमचे कुंडलिक मामा पण एकदम जोशामध्ये आहेत, कारण आम्ही दरवर्षी आमची ट्रिप जाते. मधले 2 वर्ष काही ट्रिप गेली नाही आमची, त्याच्यामुळे सगळे आता एकदम सगळ्यांना जोश आलेला आहे. हे बघा, हे आमचे तडून तडपदार आमचे काका सगळे आमचे आहेत, सगळी गँग आहे आमची. आता आम्ही तिकडे खूप एन्जॉय करणार आहेत. पुढचे अपडेट तुम्हाला आम्ही देतच राहू. हा, इकडे बघल्यात सगळ्यात 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 तरुण तडपदार आमच्यामध्ये असतील तर आमचे नाना असतील. एकदम तरुण माणूस म्हणजे बघा, आहेत ना, ते आहेत म्हणून सगळे निघाले तिकडं, अशी त्यांची ख्याती आहे. चला, पुढचे अपडेट तुम्हाला देतोच आम्ही पुढे गेल्यावर. हा आहे, आमच्या पिंटू शेट पण आले, त्यांना घेतलं नाही. पिंटू शेट आता आमचे सगळे ऑलराऊंडर आहेत ते एकदम. आता गाडीत आम्ही बसलो, इथून जी गाणी सुरू होतील ती डायरेक्ट गोव्यापर्यंत सगळी गाणी सुरू होतील. चला, पुढचे अपडेट तुम्हाला आम्ही देऊच नंतर. चलो गोवा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ट्रेन आलेली आहे, ट्रेन मध्ये आता आम्ही बसलोय. इकडे ओमी आहे, आदित्य आहे, बाकीची सगळी गँग तिकडे आहे. पावणे 7 वाजलेले आहेत. एक हार्डली 2 वाजेपर्यंत आम्ही गोव्यामध्ये पोहोचतो. फास्ट ट्रेन आहे. ओके, चला, गेल्याच्या नंतर पुढचे अपडेट तुम्हाला देतोच. बघा मित्रांनो, योगायोग कसा आलाय. गोव्याला चाललो आणि आम्हाला कोण भेटलंय? सेलिब्रिटी निखिल बने, जे MHJ मध्ये आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले निखिल बने. हे बघा, हेच ते. नमस्कार. ज्यांची आपण कॉमेडी बघत असतो आणि खदखदून हसत असतो, म्हणजे सगळे टेन्शन आपले जे जातात ते यांची कॉमेडी बघून. थँक्यू सो मच. छान एन्जॉय करा गोव्यात. अगदी योगायोग असा का योगायोगाने तुम्ही आम्हाला भेटलात. खूप खूप धन्यवाद. मस्त तुम्ही आम्हाला भेटलात, मस्त वाटलं, खूप छान वाटलं. ओके, ट्रेन थांबलेली आता आले खेड.
हे बघा इकडे फोटो सेशन चाललेलं आहे. हे देखो खेड लावतात आम्ही खेड. बघा ही कोकणातली सुंदरता बघा. बघा गर्द झाडीमध्ये ते मंदिर आहे. मंदिर दिसतंय का? हे बघा पाणी बघा. वा 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 काय जबरदस्त. चुकून जर मोबाईल पडला ब्लॉगच निघल. हे बघा ही आमची मंडळी सगळी झोपलेली आहेत. पोरं आमचे बघा. अरे सोम कुठे गेला? कशी वाटली कोकणातली सुंदरता? वा खूपच छान मस्त एन्जॉय करतोय आम्ही. रत्नागिरी क्रॉस केलेला आहे आता अजून एक 2 तासामध्ये आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू. मस्त एन्जॉय करत आम्ही चाललोय. हे बघा वाव. दाखवू तेवढं कमी. कोकणातलं सौंदर्य दाखवू तेवढं कमी आहे. हे बघा आता आम्ही उतरलेलो आहोत. थिवीम स्टेशन आहे. थिवीम असणार आहे. थिवीम. हे बघा कॉलेज स्टुडंट बघा. कॉलेज स्टुडंट बघा. चला चला चला. आले पाटील आमच्या पाठीच आहेत. चला आता पुढचा प्रवास. आता काय बस आहे का काय? जेवायचंय का? ओके चला आता पुढचा अपडेट देत राहतो तुम्हाला. हा ना. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. गोव्यातली आमची सकाळ झालेली आहे. हे बघा सगळे आमची मंडळी सज्ज झालेली आहे. आता आम्ही चाललो बाहेर फिरायला. कोणतं मंदिर आहे ते? मंगेशी मंदिर आहे इकडे. तर असं आम्ही आता एक स्पॉट आता आम्ही घेत जाऊ मस्त. पिंटू शेट्टी आहे इकडे. पिंटू हे बघा हे आमचे मेन फर्स्ट क्लास बस येते आता एसी मध्ये. एसी मध्ये आम्ही जाणार. हा एसी बस आहे का? अजिबात गरम झालं ना पाहिजे. हा क्या बात आहे. बघा अशी एक आमची आम्ही मस्त मजा करतोय. अशी एक वेगळे बघा हे आमचे मशे दादा आहेत. ते सगळं नियोजन बघतात सगळं. हे बघा इकडे आमचे गजानन भाऊ बघा. पहाटे 4 वाजता उठलेत ते. त्यांना लवकर उठायची सवय आहे. वेगळे उठले सगळे. हे बघा आमचे नाना आलेले आहेत. ते 4 वाजता उठले आणि नानांनी सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान सगळ्यांना दरवाजे ठोकून सगळ्यांना उठवलं. बरं झालं उठवलं. नाही आता सगळे ट्रिपच्या बाबतीत डायरेक्ट 11 वाजता उठले असते. ट्रिपच्या बाबतीतल्या प्रतिक्रिया घ्या त्यांच्या. नाना मजा आली ना? पण आता कसं आहे आता आमची आता इथून सुरुवात झाली. आता अजून 2 दिवस आम्ही गोव्यामध्ये आहेत. आम्ही सगळ्या आमच्या प्रतिक्रिया आम्ही असंच घेत राहू सगळ्यांच्या आणि तुम्हाला अपडेट देत जाऊ आम्ही. ओके चला आता आम्ही चालू फिरायला. तिकडे मंदिरात गेल्याच्या नंतर तिथे पण आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. सगळे अपडेट देऊ. हे बघा हा
हा आमच्या घेतलेला आहे. हे बघा आमचे काका पण आले एकदम टकाडक, आमच्यापेक्षा तरुण दिसतात ते. बघा आमचा मार्केट खाल्लेला आहे त्यांनी. चला मग पुढची अपडेट देतो तुम्हाला. बाय बाय. एक मिनिट मला त्यांच्या बाबतीमध्ये बोला, बोला. हा, घ्या. त्यांची सोयरीक ठरवण्यासाठी आम्ही खरं तर या ठिकाणी गोव्यात आलो होतो. कोणाची? काकांची. अच्छा काकाची. अमोल पाटलांच्या काकांची. अरे बापरे बापरे. त्याला एक मस्करीचा विषय असतो तो एक. त्याला एक मज्जा मस्ती करायला आलोय आपण. चला पुढची अपडेट. बस आलेली आहे आता. बघा ही बस आहे आमची फिरण्यासाठी खास बस केलेली आहे. चला आता आपण बसमध्ये येतोय. बसमध्ये आता चढतोय आता आम्ही सगळे. हे बघा ये सब हमारे भाई लोग भी आ गए, नट खट के सज धज के. किधर जा रहे अभी? आता फिरायला सगळं ते मंगेशचे मंदिर वगैरे काय काय. चला आता काय रे ते वेलकम टू गोवा. हे बघा गोवा. सगळे मस्त पैकी. हे बघा इकडे आमचे आत्माराम काका बघा. हे बघा छगन भाऊ आमचे मस्त बसलेले आहेत. राजू मामा बसलेत. सगळेच आमचे बोर्डे साहेब आहेत. सगळेच आमचे. अरे बापरे राहायचा ना देतो तो. हा पिंटू शेठ. हे बघा पिंटू शेठ इकडे आहेत. सगळे बसलेले आहेत. हा, काय काय कोणती बस आहे? एसी बस आहे. या माणसाची फरमाईश होती एसी बसच पाहिजे. वा 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 वा. पाटील पण आलेले आहेत. एंट्री केले गेले 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 एंट्री केले मस्त. सगळे मस्त बसलेत. नाना पण बसले. पिंटू शेठ पण बसले तिकडं. चला पोराने आमच्या मागची हे धरलेली आहे. चला आता आम्ही इकडे बसतो. चला मी इकडे बसतो. अरे यार थांबा चांगली सीट बघतो जरा. चला बस मधली मज्जा धमाल दाखवूच नंतर. हो हो आले आले सगळे आले. आता उतरलोय आम्ही. भवानीच्या कृपे हे काय मस्त मस्त दुकानं लागलेली आहेत इकडे. आलोय आता इकडेच आम्ही फिरायला. सगळे लोक सगळे पर्यटक इकडे आलेले आहेत. हा हे बघा हे आमचे पाटील. यांना पहिल्यांदा आम्ही घेणार. ही जोडी आहे जोडी दोन्ही. देखो चला आता बघू आता काय काय नवीन अपडेट्स. हा मस्त अगदी मोठा मार्केट आहे. फुल मोठा मार्केट आहे. ठीक आहे. सगळे पर्यटक चांगलं आहे. गोव्याचा किनारा. हा अच्छा इकडे जायचं काय? हे काय मार्केट आहे. हे तिकीट घर काय काय आहे. तिकीट घर पिणे का पाणी वगैरे वगैरे सगळं. हे मामा त्यांना आवाज दे. चला म्हणा पटापट. काय आपला कर्जत नाही हा गोवा आहे. मयूर शहा. हे बघा सगळ्या गोव्याच्या ट्रिप अरेंज करणारे मयूर शहा. हे काय रे कुठे आलो आपण? अगोदा फोर्ट काय ते? अगोदा फोर्ट. अच्छा, अगोदा फोर्ट आहे. गोव्यामधला महाराजांचा किल्ला. महाराजांचा किल्ला आहे इकडे अगोदा फोर्ट. तिथे आम्ही आलोय. आम्ही अमर तुम्ही आतमध्ये
हे काय अगोदा फोर्ट आम्ही आता एंट्री मारलेली आतमध्ये. कसं आहे पूर्ण जांभा दगडामध्ये हे सगळं केलेलं आहे. खाली पण पूर्ण हा जांभा दगड लावलेला आहे. बघा ना, हा जो रस्ता केलाय रोड, वाव काय जबरदस्त आहे. इकडची ब्युटी बघा, किती भारी वाटतंय. खूपच छान, मस्त. खूप मोठमोठी झाडे आहेत. पर्यटक पण खूप सारे आहेत. खूप सारे पर्यटक, मोठमोठी झाडे आहेत. खूपच मोठमोठी झाडे आहेत इथे आणि खूप छान वातावरण आहे. छान वातावरण, एकदम जबरदस्त. मन प्रसन्न झालं. मन म्हणजे कोणी आलं त्याचं मन प्रसन्नच होणार इथे. बघा ना, बघा किती सुंदर झाडे आहेत. आणि खालती पण बघा कशी ते ग्रास कटिंग वगैरे त्यांनी अगदी खूप छान मेंटेन ठेवलंय. अशा प्रकारचा हा किल्ला आहे. बघा खूप छान इथे बसायची पण सगळी व्यवस्था केलेली आहे. पण इथे बसायला पण छान अशी व्यवस्था केलेली आहे. मस्त वाटतं. बघा ना, नशीब पाऊस नाहीये. आम्ही आलोय पावसाच्या सीझनमध्ये आलोय आम्ही गोव्याला. नशीब जास्त पाऊस नाहीये. हे बघा, भवानीच्या कृपेने राजा झाला शिवा. भवानीच्या कृपेने राजा झाला शिवराया. हा बघा, हा बघा, हा किल्ला आहे. ही याची एंट्री आहे. इथूनच किल्ल्याची एंट्री इथून. हे बघा, खूप सुंदर असं त्याची खूप छान मेंटेन ठेवलंय. हे काय मी चाललोय. हा, हे बघा, ही सगळी आमची मंडळी सोबतच आहोत आम्ही. आता आम्ही अगोडा फोर्टला आतमध्ये एंटर झालेलो आहोत. चला ना, वरतूनच जाऊया. बघा महाराजांच्या काळामध्ये कसा असेल हा मोठा प्रशस्त गेट. असा खूप छान मस्त असा मेंटेन केलेला आहे. आणि खूप सारे पर्यटक इकडे येतात. बघा ना. हा, अच्छा इथून जायचंय का? चला. सगळं लाल दगड आहे. चला चला चला, शूटिंग चालू आहे तुमचं व्यवस्थित. हा हो ना, क्या बात आहे. चला, क्या बात आहे, जबरदस्त. आमच्या संकेतला खूपच आवड आहे असे किल्ले वगैरे, गड किल्ले म्हटलं की तो सगळीकडे मस्त जात असतो. हे बघा काय महाराजांची बांधणी असेल किल्ल्यांची. बघा जबरदस्त एकदम. घेऊयात ना फोटो. मस्त आहे, खूपच छान अशी रचना केलेली आहे. वाव, ब्युटिफुल. बघा हा समुद्र बघा. भव्य दिव्य असा समुद्र. काय बोलणार आता, काय हा सुंदर एवढा देखावा. बघा, बाप रे, जबरदस्त एकदम मस्त, खूपच भारी. किल्ल्याला लागूनच हा समुद्र आहे. काय जबरदस्त आहे. काय महाराजांची विचारशक्ती असेल. बघा सहीच. आता व्यवस्थित नाही का?
खूपच सुंदर. तुम्हाला ही बघायला खूपच मजा येईल याच्यामध्ये, त्यामुळे पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा. आता आम्ही आलोय गोव्यामधलं मंगेशी मंदिर. इथून एंट्री मारतोय. सगळ्या गाड्या तिकडे पार्किंग केलेल्या आहेत. हे बघा, हे सगळं आम्ही, हे इकडे सिक्युरिटी पण आहेत. ही एंट्री आहे इथून. आलेलो आहोत आता आम्ही मंगेशी मंदिराच्या समोर. हे फुल असा इकडे मार्केट आहे. इथे मोठी शाळा सुद्धा आहे, ती आता सुटलेली आहे. बघा, मुलांचं स्कूल आहे. फुल असं मोठं मार्केट मस्त. हे बघा, टोप्या वगैरे सगळं असं. तिकडे बघा काय जबरदस्त सीन आहे. हे बघा कशा पूर्ण नारळाच्या गर्द झाडीमध्ये, डोंगराच्या कुशीमध्ये हे मंदिर आहे. हे बघा, दिसतंय का? हे बघा, हे सगळ्या वस्तू बघा, काय मस्त छान छान दुकानं आहेत. सही एक ये देखो, क्या नजारा है इधर का. एकदम स्वर्ग है, स्वर्ग, फुल्ली स्वर्ग. ये देखो, ये देखो भाई. मस्त छान 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 दुकानं आहेत. हे बघा मस्त. आय लव गोवा. सही आहे. हे बघा, काय मस्त नारळाची गर्द झाडी. इकडे बघा, नारळच नारळ. गोव्याला आल्याच्या नंतर नारळची झाडं दिसणार नाही असं कधी होणार नाही. हे बघा, हे आहे मंगेश संस्थान, म्हणजेच मंगेशी मंदिर आहे. खूप सुंदर आहे. हे बघा, हे दुकानं बघा. जाऊन आले का? चला, पाऊस पण पडायला लागलाय. आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री मारतोय. बाजूला. मंगेश प्रसन्न. हे बघा, ओम नमः शिवाय. हे बघा, हे बघा, हे एंट्री. पाऊस आला जोराचा. चला चला चला, पडेल, चला लवकर पडेल, चला, पाऊस आला. हे बघा, सुंदर असं मंदिर आहे. सुंदर मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. अर्धी मंडळी आमचे दर्शन घेऊन आलेली आहेत. आम्ही थांबलो इकडे कारण आता पाऊस सुरू झाला. हा बघा, हा माझा मामा आहे, मंगेश मामा आहे. त्याचंच मंदिर आहे. बघा, आता दाखवतो मी. इकडे बघा समोर पाऊस. बघा, पाऊस पडतोय. हा, नाही मी जाईल ना आता. आपण ते जायचं आहे ना. श्री मंगेश प्रसन्न. बघा, अशा प्रकारचे हे मंदिर आहे. बघा, खूप सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर. हे सगळे इकडे बघा, इकडे यांची ही लोक आहेत सगळी. भारी असं. हे बघा, पाऊस कमी झालेला आहे.
पाऊस कमी झालाय. आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. ओके, हे मस्त निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं हे मंदिर आहे. श्री मंगेश प्रसन्न. मला असं वाटतं ते जे एक अभंग आहे, उभा मंगेश मागे उभा मंगेश, ते ह्याच्यावरूनच असेल बहुतेक. पूर्ण असं आतमध्ये इथे दिलंय फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी. चला, आतमध्ये दर्शन झालेलं आहे आमचं मस्त. हो. आतमध्ये जास्त शूटिंग करून फोटोग्राफी वगैरे करून देत नाही, म्हणून मी आतलं जास्त काही केलं नाही. हे बघा, आता आम्ही निघालो इथून. हे बघा, नाना बघा आमच्या मस्त एकदम. तेवढे फोटो कोण देत नाही, हा. ते कारण आम्ही निघालो. हो निघालो आता आम्ही. इथं बंधन आहे, बंधन. आणि काय त्यांचे नियम पाळले पाहिजेत. नेम पाळायला पाहिजे, त्यांच्यावर आपण नेम हो, ऐकायला आता पाहिजे. हे बघा, हे असं आहे. इकडून एंट्री होती आणि इथून एक्झिट. चला नाना, चला. बघा, हे देवाचं अगदी छान आहे, मस्त. हा ना, मग जबरदस्त. बघा काय नारळाच्या झाडीत, वा काय सहीच. चला, हे बघा फुल आपल्या बजरंगबली कोण असं झालं पाहिजे असं मस्त असं. चला, आता निघालो आम्ही इथून. आता आम्ही इथून बाहेर निघतोय. आता आम्ही जाणार जेवायला. हो ना. आता आम्ही आलोय दोनापावला, गोव्यामधलं सुप्रसिद्ध असं ठिकाण दोनापावला. खूप प्रसिद्ध ठिकाण आहे हे. देखो दोनापावला, हे बघा. सगळे आमची गँग आलेली आहे. पावसाळ्यामध्ये जरा थोडं स्लॅक सीझन असतो, म्हणून ही सगळी दुकाने इथली बंद आहेत. हे बघा, हे बघा, हे दोनापावला. हा, फुल पाऊस पडतोय, फुल पाऊस. बघा, पावसात पण कधीतरी गोव्याला यायचं आणि मजा करायची. हे बघा, आमच्या काकाने तिकीट काढलेली आहेत 27 जणांची. चलो, यांची भांडणं झालेली आहेत, काहीतरी चाललाय प्रॉब्लेम. असू दे, चला होऊ दे. हे चला, आपली तिकीट द्या. हे बघा, वा. चला, बरोबर ना. हा, चला. हा हा, बघितलं का कसा राडा झाला तिथं. काय आता 50 रुपये तिकीट आहे फक्त. कशासाठी नुसतंच फुकट आतमध्ये घुसायला बघायचं. त्यांना पण पूर्ण इथं मेंटेनन्स असतो, काय सगळं आहे. मग त्यांना तिकीट आकारायला म्हणून ते तिकीट हे करतात ना. सर्व आपण काय आलं. हे बघ, मारी चालू आहे. ए का रे, भेटलं का? हा, मारू का उडी मी? देऊ का पकडून? त्यांना माहिती नाही आपण किती एक्सपर्ट आहे मासा पकडायला, चिंबोऱ्या पकडायला. हे बघ, आमचा काका पण फुल चिंबोऱ्या कुठली पण असू दे डायरेक्ट मोडतो. नांगी नांगी. हा, कुठली? हा, काय आता बघू. हे देखो दोनापावला, गोव्याचं सुप्रसिद्ध ठिकाण. वा. इथे मी 2 वेळा, याच्या आधी मी 2 वेळा येऊन गेलोय. त्याच्यामुळे हे बघा, काय जबरदस्त है भाई. लोग देखो, आपका भाई आपको कैसा दिखा रहा है. ते देखो, हे बघा. म्हणजे हे समुद्रामध्येच आहे हा बेट पूर्ण. हे बघा,
याच्या चारी बाजूने, चारी नाही सॉरी, तिन्ही बाजूने याचा समुद्र आहे. हे बघा समुद्राचा लाटा बघा काय खतरनाक आहे. बाप रे, बघूनच भीती वाटते, बघूनच. हे बघा ना, बाप रे, सुपर यार. बघा सगळीकडे समुद्रच समुद्र दिसतोय. पटेल क्या करने का, एक एक उडी मारने का क्या अंदर? हाँ एक एक बेर मार के उडी मार. एक एक बेर. चला चला वरती. चला आता आम्ही वरती जातो. भाई देखो इधर मस्त पैकी. अरे हे तिकडे पण होते का, त्या मंदिरामध्ये आले होते बघ ना. हे बघ ही लोक कुठल्या, त्या मंदिरामध्ये, बरोबर ना. मग लोक अशा ठिकाणी येतात पाटील बघायला, फिरायला. आणि तुमचा नुसता हे बघा, देखो भाई सगळे पर्यटक. इथं सिस्टम आहे, इथे रेनकोट घ्यायचा 200 रुपयाचा आणि फिरायचं मस्तपैकी गोवा. हे बघा. हा आम्हाला काय रेनकोटची आवश्यकता लागत नाही. हा बघा. हे बघा काय खतरनाक आहे यार, मस्त जबरदस्त. हे बघा ही आमची मंडळी बघा. थांबा थांब मामा, एक मिनिट थांब. काय बोलतो, बोल बोल. हा हा घेतो ना, अशी शूटिंगच चालू आहे. सगळ्यांना हा स्पॉट खूप आवडलेला आहे. पैसे वसूल झाले बोलतात, गोव्याचे पैसे वसूल. गोव्याचे पैसे वसूल झाले असं म्हणणं आहे. हा डायरेक्ट समुद्राच्या मधोमध्ये, चारी बाजूनी तिन्ही बाजूनी समुद्र आहे. हे बघा, हे बघा आमचे भोईर बंधू बघा. हे बघा आहे ना, हा हा एकदम कडक काम आहे, कडक. बघा मोबाईल पाडायचं काम देऊ. हे बघा छगन भाऊ, पुंडलिक मामा बघा, पैसे वसूल का, कसं आहे स्पॉट. हा हा हे काय, अरे बाबा हो बघा कसा दिसतो एकदम. ते शेख कसं असतात ते दुबईचे शेख. वेलकम टू गोवा सिंगम. चला दुबई शेख, दुबई शेख. वाव काय लोकेशन जबरदस्त. सी चारी बाजूने समुद्रच समुद्र समुद्र. चला आता आम्ही आता इथून निघालो दोणा पावला ह्या स्पॉट वरून. हा गोव्यामधून नाही, अजून आम्ही 2 दिवस आहे तिथे. चला आता असेच पुढचे अपडेट देतो. ब्लॉग आपला थोडा मोठा होणार आहे, पण तुम्हाला बघायला खूप मज्जा येईल. पूर्ण ब्लॉग बघा. हे आहे गोव्याचं मार्केट किंवा जन्नत असं म्हणू आपण. हे बघा हा रात्रीचा बाजार आहे. जसं आपण थायलंडला गेलो किंवा तिकडे पटाया वगैरे हे ज्या सिटी आहेत तिकडे हा असाच मार्केट असतो. फुल इकडे जन्नत आहे, फुल. हे बघा फुल जन्नत. हे बघा. लोग का पेमेंट आया आपके पास भाऊ इकडे जन्नत आहे. भागून घे भाऊ. चांगला मला करता ऑफर करता चांगला मस्त आम्ही आलो. हे इकडे सगळे हा मार्केट आहे. फुल जन्नत आहे इकडे, फुल जन्नत.
फुल मजा. पब वगैरे इकडे सगळं आहे. हे बघा किती गर्दी आहे इकडे. सगळेच बार डान्स इकडे आहे. आम्ही मस्त आता इकडे जरा एन्जॉय करतोय. क्या असेल. हॅलो. आता बघा आता आम्ही आलोय इकडे क्रूजवर जाण्यासाठी आलोय. तर बघा तुम्हाला दाखवतो मी. आहे ही इथून एंट्री आहे. आमचे पाटील इकडे उभे आहेत. संकेत पण आहे आमचा. हे बघा ह्या क्रूज आहेत. आता आम्ही क्रूजवर चाललोय. हे बघा कसा वाटतो नजारा. हे बघा ही आहे गोव्याची जन्नत. कशी आहे. आता आम्ही चाललोय आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला सगळं अपडेट देतोच. ही एंट्री आहे इकडून. टोकन घेतलंय. आता आम्ही चाललो क्रूज मध्ये. फुल एन्जॉय. हे बघा सगळ्यांची तिकडं गडबड चाललेली आहे. ठीक आहे. क्रूजच्या टॉपला आता आम्ही वरती आलेलो आहोत. हे बघा हे कसं आहे बघा. ये देखो भाई चारों तरफ से समंदर ही समंदर. चारों तरफ से समंदर. चारी बाजूनी समुद्र आहे. हे बघा तिकडे त्या दोन उभ्या आहेत. एक बिग डॅडी आणि एक मॅजेस्टिक प्राईड अशा त्या दोन आहेत. आता आम्ही तिकडे आलोय वरती. इथे सगळं वरती खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे. पण काय झालंय आम्ही आलोय पावसात. हे बघा पाऊस पण रिमझिम चालू आहे. आता थोड्याच वेळात क्रूज सुरू होईल स्टार्ट होईल आणि खोल समुद्रामध्ये आतमध्ये आम्हाला घेऊन जाईल. आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पुढचे अपडेट देतोच मी. कसा वाटतंय नजारा भाई. गोवा है जन्नत है जन्नत. हे बघा आता मी बसलो स्नॅक खायला. हे बघा तो पूर्ण तिकडे खाटमध्ये हो. हाय हाय. अशा प्रकारे आता आम्ही मस्त बसलोय. हे आमचं स्टार्टर सुरू झालंय. हे बघा आमचे पाटील आलेले आहेत. 2 डबे घेऊन. पाटील पैसा चलो. हर एक अपडेट मी तुम्हाला देत राहील. जेवणं आता सगळ्यांची चालू आहेत. जेवणं झालेली आहेत. आता पुन्हा आता टॉपला आलोय. बघा किती पुढे आली बघा क्रूज. हे बघा हे बघा फुल्ली. वा
जबरदस्त एकदम सहीच फुल एकदम जबरदस्त नॅचरल वा. हे बघा ही सगळी आमची मंडळी जी आता जेवायला बसले इकडे. हे बघा आमचा संकेत भाऊ जेवतोय, चंदू शेठ जेवतोय, आमचा पिंटू दाबणेंचं जेवण झालेलं आहे. जेवण बघा, जेवण कसं आहे, क्या बात आहे. हे बघा हा थांबा सगळ्यांचं घेतो मी. हे बघा हे फुल एन्जॉय इकडे. राजू मामा हरपडे, आमचे छगन भाऊ ठोंबरे, आमचे गजानन काका मते, आमचे गणेश शेठ साखरे सगळे इकडे बसलेत. वाव वाव भाऊ जबरदस्त. क्रूज का मजा ले लो भाई. हे बघा ही क्रूज इकडे धावती क्रूज आहे, धावती क्रूज आहे. अजून 3 तास आम्ही असंच फिरणार सगळीकडे मस्त जबरदस्त. आता पाऊस पण थांबलाय, पावसाने कृपा केली आमच्यावरती, थांबला पाऊस आणि आता फुल मस्त आता आम्ही एन्जॉय चालू आहे आमची. आता खाली डान्स पण सुरू होईल, ते झालं की त्याची अपडेट तुम्हाला देतोच आम्ही. हाय फ्रेंड, आमची आता गोव्याची ट्रिप पूर्ण झालेली आहे. आता आम्ही गोव्याहून निघालेलो आहोत. कसे वाटत सगळ्यांचे चेहरे फुललेत ना, प्रफुल्लित वाटतात का? सकाळी सकाळी बघा एकदम फ्रेश झाले, सगळे फ्रेश झालेले आहेत, सगळे फ्रेश झालेत. हा बघा संजय भाऊ आमचा इकडे बघा. घाला मस्त. हे बघा हे इकडं सगळ्यांची हजेरी घेतोय आमचा पाटील. बघा सगळ्यांची हजेरी चाललेली आहे. हे आले का सगळ्यांची प्रेझेंटी चालू आहे. चुकून जर कोण एखादा राहिला तो होईल, डोक्याला ताप नको, आयुर्च्या डोक्याला ताप व्हायचा. हा बघा आता आम्ही निघालोय. गोव्याची ट्रिप आमची कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही परतीच्या प्रवासावरती आहोत. इव्हिम स्टेशनला आम्ही आलेलो आहोत सगळेच जण. तर आता सरळ आम्ही आता घरी जाणार इथून. ब्लॉग आपला थोडा मोठा होणार आहे, पूर्ण बघा, मजा येईल तुम्हाला. ठीक आहे, आता ब्लॉग मी इथेच एंडिंग करतोय, थांबवतोय. आता आम्ही सरळ घरी जाणार आणि काय मग आता काय आपण घरी जाणार आहे. आता येतानाच आहे, येतानाचं सगळं आम्ही याच्यामध्ये सगळं टिपलेलं आहे, ते तुम्ही सगळं बघा. ठीक आहे, ब्लॉग आता इथेच थांबवतो. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. ओके, बाय बाय, सी यू, बाय बाय गोवा.